मित्रांसोबत पर्यटनासाठी गेला आणि त्याची ही शेवटची सहल ठरली। दुगारवाडी धबधब्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे। पर्यटनासाठी गेलेल्या या युवकाचा धबधब्यात बुडून मृत्यू झालाय। पोलीस कर्मचारी मोरे यांनी त्वरित CPR देऊन प्राण वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा प्रयत्नही निष्फळ ठरला। मित्राचा अशा पद्धतीने मृत्यू झाल्याचा मानसिक धक्का त्याच्या सोबत असलेल्या मित्रांनाही पोहोचलाय आणि त्यांची तब्येत खालावली। एक चिंताजनक आणि धक्कादायक बातमी समोर येते त्र्यंबकेश्वर जवळील दुगारवाडी धबधब्याची। या धबधब्याच्या पाण्याच्या प्रवाहात एका 20 वर्षीय तरुणाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला। काल दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली। अभिजित पवार असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव। अभिजित हा जेल रोड परिसरात राहत होता। काल सकाळी तो 7 मित्र आणि 3 मैत्रिणींसोबत दुगारवाडी धबधबा परिसर फिरण्यासाठी गेला। या दरम्यान पावसाचा आनंद घेत असताना दुगारवाडी धबधब्यात अभिजित पवार बुडाला। त्याच्या मित्रांनी ही माहिती तेथील वन विभाग आणि पोलीस कर्मचाऱ्यांना दिली। सदर घटनेची माहिती मिळताच त्र्यंबक पोलीस ठाण्याचे शिपाई कुणाल मोरे यांनी घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी अभिजितला सुरुवातीला CPR देऊन त्याचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर त्याला स्वतः खांद्यावर उचलून वर आणले। त्यास उपचारासाठी तात्काळ खासगी वाहनाने त्र्यंबक उपजिल्हा रुग्णालयात त्यांनी दाखल केलं, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केलं। या घटनेचे प्रत्यक्षदर्शी असलेल्या मित्रांना तीव्र मानसिक धक्का बसलाय। त्यामुळे प्रणव खरे, जय चौगे आणि रितेश खरे या तिघांची तब्येत खालावली आहे। त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। अभिजित पवार याचा मृतदेहाचा पंचनामा करून तो शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलाय। उपजिल्हा रुग्णालय येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश गावित, उपनिरीक्षक जायभावे यांच्या पथकाने परिस्थितीची पाहणी केली, तर किरण चौधरी यांनी मयत युवकाच्या कुटुंबियांना आधार दिला। पावसाळ्यात अतिउत्साहाच्या भरात अनोळखी ठिकाणी, डोंगर दऱ्यांमध्ये अथवा पाण्याचा अंदाज नसलेल्या ठिकाणी पर्यटकांनी उतरू नये, आपल्या जीवाची काळजी घ्यावी असे आवाहन त्र्यंबकेश्वर पोलीस प्रशासन आणि वन विभागाच्या वतीनं करण्यात आले। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी प्रवीण कुलथे, नाशिक रोड।